पाहिलं, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा हा धमाका आहे भारतीय बनावटीच्या मीगन क्षेपणास्त्राचा। कारण भारतीय नौदल आणि डीआरडीओनं मीगन या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत सागरी युद्धासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचा इशारा दिलाय। मात्र या मीगन क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत ती देखील आपण पाहूया। मीगन पूर्णपणे भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र आहे। नौदलाच्या जहाजांवरून हे क्षेपणास्त्र डागता येईल। समुद्रातील शत्रूंच्या लक्ष्यांवर अचूक मारा करण्याची क्षमता आहे। भारतीय नौदलाची संरक्षण सज्जता अधिक मजबूत आहे। एकीकडे पाकिस्तान, चीन आणि तुर्कांच्या भरवशावर भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय। त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कानोकान खबर लागायच्या आत जगातील शक्तिशाली रशियन बनावटीची स्टेल्थ गाइडेड आयएनएस तमाल भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे। मात्र या युद्धनौकेचं वैशिष्ट्य काय आहे पाहूया। तमाल युद्धनौकेचा वेग 30 नॉटिकल मैल इतका आहे, तर वजन सुमारे 3900 टन इतकं आहे। जहाज विरोधी ब्राह्मोस मिसाईल डागता येण्याची क्षमता आहे। शत्रूच्या पाणबुडीवर हल्ल्यासाठी अँटी सबमरीन रॉकेट्स आणि टॉर्पिडो आहेत। तमाल युद्धनौकेवर हेलिकॉप्टर देखील तैनात करता येतं। भारताकडे आयएनएस विक्रांत, आयएनएस सुरत, आयएनएस विशाखापट्टणम यासारख्या विनाशिका आणि युद्धनौका आहेत। त्यामुळे आधीच पाकला पळताभुई थोडी झाली आहे। मात्र आता मीगम आणि आयएनएस तमालमुळे नौदलाला किती ताकद मिळणार ते देखील पाहूयात। आपल्याकडे ह्या ज्या पाणबुड्या आहेत, तमास आहे, ब्रह्मोस आहे, अरिहंत आहे, या सगळे इतके पॉवरफुल आहेत आणि तिन्ही हवेतूनही, त्याच्यानंतर पाण्यामधून आणि वरून देखील याचा तिन्ही ठिकाणी उपयोग होतो। आणि आज इतकी आधुनिक शस्त्र आहेत। ही आता ही 3 नावं सांगितली, बाकीचं मी आपल्याला सांगू शकणार नाही, परंतु आपला भारत त्या दृष्टीनं अत्यंत सज्ज आहे। चीनी बनावटीचे फुसके मिसाईल आणि तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानच्या मदतीला दाखल झाली आहे। मात्र आता भारताच्या ताफ्यातील स्वदेशी बनावटीचे मीगम आणि आयएनएस तमालमुळे पाकिस्तान बेचिराख होणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।